शिरटकर्स किचन। आज माझ्याकडे वैष्णवी आणि वैष्णवीची मैत्रीण दिया आलेली आहे। त्या मला करून दाखवणार आहेत ओरिओ मिल्कशेक। काय झालंय, शाळा चालू झाल्या आणि सगळ्या मम्मींना आपापल्या मुलांना दूध पिण्यासाठी खूप फोर्स करावा लागतो। काही केला मुलं दूध पीत नाही, जरी त्या बोर्नव्हिटा टाकतात, कॉम्प्लान टाकतात, बूस्ट टाकतात। तर आज या वैष्णवी आणि दिया काही एक छान मला मिल्कशेक करून दाखवणार आहे। काय करणार आहात तुम्ही? वैष्णवी, त्याच्यासाठी काय काय लागणार आहे? दिया, हे काय घेणार आहे? चला तर सर्वप्रथम तुम्ही काय करणार आहात? आता आपण हे क्रश करूया। छान क्रश करून झालेलं तर आहे। चला आता तुम्ही याच्यात काय दूध घालणार आहात का? ओके वैष्णवी, दूध आपण आता याच्यात ऍड करूया। ही आता ह्याच्यात काय टाकणार आहे? आईस्क्रीम टाक दिया। आईस्क्रीम लागते कसं ह्याच्यातच टाकणार ना तुम्ही? बस आणि याच्यात साखर लागणार आहे का आपल्याला? चला आता हे आपण एकदा परत मिक्सरला ज्युसरला लावून आपला ओरिओ मिल्कशेक तर दिसतोय छानच झालेला आहे। आता काय करायचं आपल्याला? असं सर्व करायचंय का? हे आपण वर आलेले मलाई किंवा कॅटर जे बिस्किटचं जे हे आहे ते वर आले ते आपण काढून घेतलंय। आता काय करणार आहोत? हे डायरेक्ट आपल्याला ह्याच्यात सर्व करायचंय का? अच्छा, मग काय करायचंय? दियाने हे छानच सजवलेला देखलास। वैष्णवी, आता तू कर। मुलीने हे छान ग्लासला गार्निशिंग केलं। मुलीने छान ग्लास डेकोरेट केले, त्याच्यामध्ये सर्व कर। बाकी आहे करायचं। अच्छा, हे आता ह्याच्याला आपण ह्याच्यावर टाकूया आणि तुम्ही हे क्रश करा। अच्छा, आता ह्याच्यावर मुली गार्निशिंग करणार आहे। दिया कर हे गार्निशिंग। खूप मुलींनी छान टेम्पटिंग ओरिओ मिल्कशेक रेडी केलेला आहे। वैष्णवी, मुलीने छान टेम्पटिंग डेलिशियस ओरिओ मिल्कशेक रेडी केलेला आहे। बघा हा किती छान दिसतोय हा ओरिओ मिल्कशेक। दिया आणि वैष्णवी, तुम्ही छान मिल्कशेक केलेला आहे। आता तुमच्या मम्मींना एक छान सोल्युशन मिळालेलं आहे की तुम्ही रोज दूध पीत नाहीत, त्याच्यासाठी त्यांना एक छान सोल्युशन आहे। जर माझ्या मुलींचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, शिरटकर्स किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्रिप्शन टोटली फ्री आहे। नवीन रेसिपीज खात राहा, करत राहा आणि मुख्य म्हणजे मजेत राहा। आपण लवकरच भेटूया शिरटकर्स किचनच्या एका छान नवीन रेसिपी सोबत। त्या मुलींना एकदा थँक्यू।